हॅलो मित्रो, आपण डेरिव्हेटिव्ह पाहत आहोत. डेरिव्हेटिव्हची फर्स्ट डेफिनेशन जी होती तिला आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणलेलं आहे. काय होतं त्यात की एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, एच टेंड्स टू 0. ही बेसिक डेफिनेशन आणि ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टरच या फॉर्म्युल्यापासून पुढे चालला आहे. त्यामुळे ह्याला विसरून चालणार नाही, कारण पुढे वेगवेगळे शॉर्ट फॉर्म्स आपल्याला मिळणार आहे. पण जो बेस आहे डेरिव्हेटिव्हचा तो बेस म्हणजे हा आहे. मग इथून वेगवेगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण काढलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत की कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह आणि पॉलिनॉमियलमध्ये जी टर्म आहे पॉवर फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढूया. ओके, दिलेलं फंक्शन हे कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शनची डेफिनेशन काय की जर एखादं फंक्शनची व्हॅल्यू एक फिक्स असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के, देन दिस फंक्शन इज कॉल्ड एज ए कॉन्स्टंट फंक्शन. काय होय, यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे. ज्यावेळेस आपण नोटेशन वापरतो तो नोटेशन कशासाठी वापरलं आहे, कॉन्स्टंटसाठी वापरलं आहे, व्हेरिएबलसाठी वापरलं, आर्बिट्ररी कॉन्स्टंटसाठी वापरलं आहे. कारण या गोष्टी आपण याआधी क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळं लक्ष ठेवायचं की एक्स ही टर्म व्हेरिएबल म्हणून वापरली, एक्सच्या व्हॅल्यू ह्या चेंज होतात. एक पर्टिक्युलर एक्झाम्पल जर मी घेतलं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2, यामध्ये एक्सची व्हॅल्यू 1 2 3 4 अँड सो ऑन, आणि या एक्सच्या व्हॅल्यू फंक्शनमध्ये यूज करा. काय मिळेल, एफ ऑफ 1 इज इक्वल टू 2, 1 ची इमेज 2 आहे. आता 2 ठेवून द्या, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2, एक्सची व्हॅल्यू 3 ठेवली तरी एफ ऑफ 3 इज इक्वल टू काय लागलं आहे 3, म्हणजे 3 ची इमेज 2 आहे. एफ ऑफ 4 इज ऑल्सो 2, काय व्हायला लागलंय, एक्स बदलायला लागला आहे पण व्हॅल्यू मात्र बदलत नाही. म्हणून या टर्मला आपण कॉन्स्टंट फंक्शन म्हणलेलं आहे. आणि या कॉन्स्टंट फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कॉन्स्टंट फंक्शन दोन टाईपचे असतात आपल्याला माहिती आहे, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट, एक न्यूमेरिकल कॉन्स्टंट. राईट, आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणकोणते आहेत, ए बी सी अल्फा बीटा गॅमा, हे सगळे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. आणि 1 2 3 4 हे जे न्यूमेरिकल्स वापरले ते न्यूमेरिकल कॉन्स्टंट. तर डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. डेफिनेशन नुसार आपल्याला 3 टर्म पाहिजेत. एक एफ ऑफ एक्स पाहिजे, दुसरा एफ ऑफ एक्स प्लस एच, आणि तिसरा एच जो आहे तो एच टेंड्स टू 0 कडे चालला, एच एच ॲज इट इज राहील. ओके, मग फंक्शन मी घेतलंय के, मग एफ ऑफ एक्स प्लस एच का व्हायला लागलाय, काय होतं यामध्ये की एक्स हा बदलायला लागलाय एच ने, आणि एच इज व्हेरी स्मॉल टर्म. ओके, मग एक्स मध्ये बदल झाला तर राईट साईडला काय बदल होईल, राईट साईडला तर कॉन्स्टंट फंक्शन आहे. आता पाहिलं आपण एक्स बदलला तरी इमेज मात्र बदलत नाही, तीच राहते, म्हणजे इथे सुद्धा के राहणार. आता या दोन्ही व्हॅल्यू फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये आपल्याला यूज करता येईल. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, एच टेंड्स टू 0 ठेवतोय व्हॅल्यू, लिमिट एच टेंड्स टू 0, एफ ऑफ एक्स प्लस एच काय की मायनस एफ ऑफ एक्स इज ऑल्सो की डिवायडेड बाय एच. सो लिमिट एच टेंड्स टू 0 k minus k, 0 0 अपॉन एनी टर्म इज अ 0. आता आपण लिमिट काढायला लागलो कॉन्स्टंट टर्मचं, आणि कॉन्स्टंट टर्मचं लिमिट हे सेम असतं. कॉन्स्टंट ऑफ लिमिट ऑफ 2 इज 2, लिमिट ऑफ 3 इज 3, कारण कॉन्स्टंट व्हॅल्यू बदलतच नाही, त्याला लिमिटेशन नाही, फिक्स आहे. म्हणून लिमिट हे कॉन्स्टंट टर्मचं नेहमी सेम असतं. म्हणून या ठिकाणी मला काय मिळालं, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ डॅशचा अर्थ की या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मला 0 मिळाला आहे. हे नोटेशन जे आहे एफ डॅश ऑफ एक्स न्यूटननं रिप्रेझेंट केलेलं आहे. याच टर्मला मला जर लिबनिझच्या नोटेशनमध्ये लिहायचं असेल तर मग कसं लिहिता येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ के विथ रेस्पेक्ट टू एक्स. एक्स बदलतोय तर के मध्ये काय बदल व्हायला लागलाय, के मध्ये बदल होत नाही. है ना, एक्स काही व्हायला लागलाय
के मात्र बदलत नाही. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे काय, आपण चेंज काढायला लागलो, झालेला बदल, पण बदल घडतच नाही. ते 2 हा 2च राहतो, 5 हा 5 राहतो, 100 इज 100, 7/3 7/3 आहे ना. या कॉन्स्टंट टर्म मध्ये चेंज घडत नसल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 येत असतो. ओके, हा आपला पहिला फॉर्म्युला की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 0. ओके, त्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहायचा पॉवर फंक्शनचा. पॉवर फंक्शन मध्ये पुन्हा इथे आपण ज्या टर्म वापरायलो, एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे किंवा कॉन्स्टंट आहे आणि दुसरा आहे व्हेरिएबल. ओके, इथे कन्फ्यूज लोक होतात की कोण्या टर्मचा पॉवर काय, आणि त्यामुळे फॉर्म्युले बदलत जातात. म्हणून मित्र थोडंसं लक्ष द्यायचं की इथं की जी टर्म नोटेशन वापरलं ते व्हेरिएबल आहे का, आर्बिटरी कॉन्स्टंट आहे का, न्यूमरिकल कॉन्स्टंट आहे. जर पॉवरचा विचार केला, ऍक्च्युअल या नेचरचे दोनच भाग आहेत, एक व्हेरिएबल आहे, दुसरा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ही टर्म मॅन्युअल आहे, आपण निर्माण केलेली आहे, आणि व्हेरिएबल हा नेचरचा एक पार्ट आहे. ओके, तर या दोन टर्म मध्ये पुन्हा कॉन्स्टंट टर्म जे आहेत ते आपण डिफाईन केल्या दोन टाईपनं, एक न्यूमरिकल कॉन्स्टंट आणि दुसरा आर्बिटरी कॉन्स्टंट. 1 2 3 ABC आहे ना, हे नोटेशन आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. आणि व्हेरिएबलसाठी एक्स वाय झेड एस टी डब्ल्यू या नोटेशनचा आपण वापर करतो. जेव्हा मी पॉवरचा विचार केला, त्यामध्ये ह्या दोघांचे पॉवर असतील, एक व्हेरिएबल असेल, एक दुसरा कॉन्स्टंट असेल. मला म्हणजे मॅथमध्ये मला 4 टाईपचे पॉवरच्या फॉर्ममध्ये याला रिप्रेझेंट करता येईल. एक आहे की कॉन्स्टंट टू द पॉवर कॉन्स्टंट, दुसरा आहे कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल, तिसरा आहे व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट, आणि चौथा टाईप आहे व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल. ओके, ह्याकडे बारकाईनं आपण पाहत नसल्यामुळे आपण अभ्यास करतो, पण आहे ना लक्षात ठेवणं अवघड जातं. हे पाठ करायचं काम नाहीये. ह्या गोष्टी पहिल्यांदाच जर बिंबवल्या आपण की आर्बिटरी कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल यांच्यामध्ये जे पॉवरचे रिलेशन आहेत हे 4 टाईपचे असतात. 4 टाईपच्या फॉर्म्युला आहे ना, वेगवेगळ्या फंक्शन आपण त्याला कॉल करत असतो. ए टू दी पॉवर ए, कॉन्स्टंटचा पॉवर कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल, ए टू दी पॉवर एक्स, बी टू दी पॉवर एक्स, 3 टू दी पॉवर एक्स, 5 टू दी पॉवर एक्स. कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल, याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. एक्स टू दी पॉवर ए चा अर्थ व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट. व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेस पॉवर फंक्शन म्हणतो आपण, किंवा याला पॉलिनॉमियल म्हणतो. एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स टू दी पॉवर 5 आहे ना, फॅमिलियर टर्म आहेत आपल्यासाठी, खूपदा वापरल्यात. व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट. आणि लास्ट जे आहे व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल. व्हेरिएबलचा पॉवर व्हेरिएबल म्हणजे काय की ही टर्म जी आहे ह्याला म्हणतात लॉगरिथमिक फंक्शन. आणि याच्याबद्दल डोक्यात फिट करावं, या टर्म ज्या आहेत ते नेहमी येणार आहेत, त्यामुळे पहिल्यांदाच मी या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला लागलोय. कॉन्स्टंटचा पॉवर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला आहे, 0 आला आहे. ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे, ही पॉवर फंक्शन आणि लॉगरिथमिक फंक्शन. ओके, तर आपल्याला जायचं पॉवर फंक्शनला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर ए किंवा एन. जनरली आपण एन वापरतो. एन ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि एक्स व्हेरिएबल आहे. आणि अशा वेळेस असं जर फंक्शन समोर आलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? काय हो मित्रांनो, की प्रत्येक ठिकाणी नेचरनं लिमिट अप्लाय केलंय. एखादं तुम्ही फंक्शन म्हणजे कार्य, काम, एखादं जर काम करू लागलात तर त्या कामावर एक लिमिट असतं, एक बाउंड्री असते आहे ना, आणि ती बाउंड्री बदलत नाही, फार काही चेंज होत नाही एका मॅक्झिमम लिमिटपर्यंत. समजा मी जर ठरवलंय की मला खोदकाम करायचंय, तर मनुष्य हा जास्तीत जास्त आहे ना एका दिवसात किती खोदकाम करेल, एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या बाहेर जाऊ शकणार नाही, आपापल्या स्टॅमिनानं करेल तो. काही जण आहे ना एवढाच भाग खोदकाम करेल, काही जण एवढा खोदू शकेल, काही एवढा खोदू शकेल, पण एक बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीच्या बाहेर जाणं शक्य नाही.
याचा अर्थ आहे जर एखादं फंक्शन फिक्स आहे तर त्या फिक्स फंक्शनचं लिमिटेशन, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एक प्रकारचं लिमिट आहे, त्याच्यावर टाकलेली आहे बाउंड्री आहे, ती बाउंड्री आपण काढायला लागलो की मॅक्झिमम वर्क किती होते. मॅक्झिमम वर्कचा अर्थ वर्क होणे म्हणजे चेंज होणे, बदल घडणे. हा बदल किती व्हायला लागलाय हे आपण काढायला लागलो. तेव्हा एफ ऑफ एक्स मी पॉवर फंक्शन घेतलं एक्स टू द पॉवर एन, तर एफ ऑफ एक्स प्लस एच एलिमेंट बदलला, राईट साईडला एलिमेंट बदलला म्हणजे इथे इमेज बदलायला लागली. एक्स हा बदलायला लागलाय. एक्स काय झाला, एक्स हा आता एक्स प्लस एच झालाय टू दी पॉवर एन ॲज इट इज. आता या दोन्ही टर्म मिळाल्या मला, एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लस एच. या दोन्ही व्हॅल्यू मला फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये यूज करता येईल. फर्स्ट प्रिन्सिपल काय, एफ डॅश ऑफ एक्स इज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच means x plus h to the power n minus x to the power n divided by h आणि h tends to 0. बस एवढं लिमिट काढायचं आहे. लिमिट काढायला लागलो, लिमिट आपल्याला परफेक्ट झालो आपण. कुणाचं लिमिट काढायला लागलो हे डोक्यात विचार करा. समोर आहे अल्जेब्रिक टर्म. अल्जेब्रिक फंक्शनचं जर लिमिट काढायला लागलात त्यावेळेस मेथड काय सांगितली आपल्याला, जी टर्म 0/0 आणते त्या टर्मला आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. ओके, यामध्ये h टेंड्स टू 0 आहे म्हणजे h ही अशी टर्म आहे, ती टर्म न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 0 करायला लागली. पहा इथं h ची व्हॅल्यू जर मी 0 ठेवली तर x प्लस 0 म्हणजे x टू दी पॉवर n मायनस x टू दी पॉवर n आणि h 0 आहे. x टू दी पॉवर n मायनस x टू दी पॉवर n 0/0 आणि 0/0 इज नॉट डिफाईन्ड फॉर्म, हे आपण लिमिटमध्ये पाहिलेलं आहे. ओके, मग हा फॉर्म मला नको याचं, मला लिमिटेशन पाहिजे. मग त्यासाठी 0 आणणारी टर्म कोण आहे यात, h आहे. मग h ला उडवा. कसं उडवायचं की जोपर्यंत त्याचे फॅक्टर पडणार नाहीत तोपर्यंत, म्हणजे त्या फंक्शन म्हणून त्याला अलगद बाजूला काढायचं, म्हणजे गुणाकारामध्ये आणायचं आणि त्याला इलिमिनेट करायचं. ही मेथड आहे लिमिटची. मग पहा काय होईल. आता मात्र याला जर h ला बाहेर काढायचं तर याच्यात एक नाहीये, मग मला या टर्मचं मला एक्सपान्शन करावं लागेल. ही टर्म जी आहे एक्स प्लस एच टू दी पॉवर n ही बायनॉमियल थेरम आहे. बाय 2 दोन टर्मचं एक्सपान्शन. का असतं एक्सपान्शन, पहिल्या टर्मचा हायेस्ट पॉवर विसरला असतात आणि हा पॉवर प्रत्येक टर्मला कमी कमी होत जातो. आणि जसं जसं आपण पुढे चाललो h ही टर्म जी आहे सेकंड, तिचा पॉवर वाढत जातो. पहिल्या टर्मचा पॉवर कमी होणे, दुसऱ्याचा वाढणे. या टाईपमध्ये पहा एकदा की एक्स टू दी पॉवर n पहिली टर्म आहे, त्याचा हायेस्ट पॉवर घेतला मी. दुसरी टर्म कशी मिळेल, पॉवर पुढे, पॉवर मधून एक कमी. पॉवर पुढे येणार आहे प्रत्येक वेळेस. आता एक्सचा पॉवर 1 न कमी झाला आणि एचचा पॉवर वाढला. एचचा पॉवर इथं काहीच नव्हता म्हणजे एचचा पॉवर 0 होता, तो आता 1 झालाय. नेक्स्ट टर्म काय मिळेल की हा n आणि हा पॉवर पुढे आला n-1. एक्सचा पॉवर 1 न कमी आणखी इंटू एचचा पॉवर वाढेल. या ठिकाणी दोन टर्म मिळाल्यात आणि दोन टर्म मुळे इथे 2 न डिवाइड करावं लागेल. डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. ओके, प्लस नेक्स्ट टर्म काय होईल, n-1 या टर्म ॲज इट इज आहे. हा पॉवर पुढे आला n-2. 3 टर्म मिळाल्या डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. एक्सचा पॉवर 1 न कमी, याच्यामध्ये 1 वजा केला n-3. एचचा पॉवर वाढेल, स्क्वेअरचा क्यूब होईल, प्लस अँड सो ऑन. लास्ट टर्म मला मिळेल सेकंड टर्मचा हायेस्ट पॉवर. हे बायनॉमियल थेरम माहिती असल्याशिवाय मला याला एक्सपांड करता येत नाही. ओके, हे एक्सपान्शन मी इथे यूज करतो. लिमिट h टेंड्स टू 0 x प्लस h टू दी पॉवर n, पहिल्या टर्मचा हायेस्ट पॉवर. रिपीट करायला नाही परत तुमच्यासाठी. प्लस पॉवर पुढे, पॉवर मधून एक कमी, दुसरी टर्म वाढली, प्लस पुन्हा n ला n. आता पॉवर पुन्हा पुढे आला, इथे मात्र 2 टर्म दिला डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. इथे 2 फॅक्टोरियल होता, 2 टर्म असल्यामुळे इथं एकच टर्म आहे डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे लिहायची आवश्यकता नाही. इथे कॉन्स्टंट कुठलाच घेतला नाही आपण, पॉवर पुढे आलं नाही. 0 पॉवर पुढे येतं, एकही पॉवर नाही म्हणजे 0 टर्म पुढे येत. आणि याचा अर्थ डिवाइडेड बाय 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे, त्यामुळे डिवाइडेड बाय 1 लिहायची आवश्यकता नाही.
एक्सचा पॉवर आता 1 कमी केला, दुसऱ्या टर्मचा पॉवर 1 वाढवला, प्लस अँड सो ऑन. पुन्हा लास्ट टर्म काय मिळेल मला, सेकंड टर्मचा हायेस्ट पॉवर. हे झालं एक्सपान्शन या ब्रॅकेटचं. आणखी एक टर्म पुढे एक्स टू दी पॉवर एन, ही जशाला तशी लिहितोय, डिवायडेड बाय एच. काय करायला मी लिमिट काढायलो, लिमिट हे अल्जेब्रिकचं काढायलो. अल्जेब्रिकचं लिमिट काढणे म्हणजे त्यातला जो फॅक्टर आहे 0 0 आणणारा त्याला मला इलिमिनेट करायचं आहे. यामध्ये एच हा फॅक्टर आहे 0 0 आणणारा, त्याला इलिमिनेट करायला आहे. ओके, यात काय व्हायला, पहिली आणि शेवटची टर्म आहे प्लस मायनसची आहे ना, इलिमिनेट होऊन जाईल. आता राहिलेल्या टर्म जरा काळजीपूर्वक पहा. राहिलेल्या सगळ्या टर्ममध्ये एच आहे, एच स्क्वेअर, एच क्यूब अँड सो ऑन एच टू दी पॉवर एन, आणि तो एच गुणाकारात आहे. याचा अर्थ मला एच ही टर्म कॉमन घेता येईल. एच इज अ कॉमन रिमेनिंग टर्म एन एक्स टू दी पॉवर एन मायनस 1 प्लस एन मायनस 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल एक्स टू दी पॉवर एन मायनस 2 एच स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. लास्ट टर्म मधला एक एच बाहेर घेतला, पॉवर एन मायनस 1 डिवायडेड बाय एच. आता एच हळूहळू 0 कडे चाललाय, म्हणजे 0 वर जेव्हा पोहोचेल त्यावेळेस हा एच 0 इंटू एनी टर्म 0 करून टाकायला लागला वरचा, आणि खाली एच 0 होऊन जाईल, म्हणजे 0/0 फॉर्म मिळेल. आपलं एम तेच आहे की तो फॉर्म संपवायचा आहे, राईट. मग हा एच तो त्यासाठी कारणीभूत होता, एचला कट केला आपण. आता मला व्हॅल्यू मिळेल, एचची व्हॅल्यू काय, 0 या टर्ममध्ये ठेवून द्या. पहिल्या टर्ममध्ये एच ॲब्सेंट आहे, एन एक्स टू दी पॉवर एन मायनस 1, पण उरलेल्या सगळ्या टर्ममध्ये एच आहे, आणि तो एच 0 झाल्यामुळे ती टर्म 0 होऊन जाईल. प्लस 0 प्लस 0 प्लस अँड सो ऑन. लास्ट टर्म इज ऑल्सो 0. हा आला माझा डेरिव्हेटिव्ह. एफ डॅश ऑफ एक्स इज एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. ओके, हा आहे दुसरा फॉर्म्युला आपला अतिशय महत्वाचा, की सेकंड फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर एन विथ रेस्पेक्ट टू एक्स. कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढायला आहे, व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट. एखाद्या चेंज होणाऱ्या टर्मचा पॉवर जर फिक्स असेल, राईट, तर त्याच्यामध्ये काय चेंज होतोय, काय चेंज होत असतो, पॉवर पुढे, पॉवर मधून एक कमी, एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1. सिंपल लक्षात ठेवायला, पॉवरला पुढे घ्यायचं आणि पॉवर मधून एक कमी करायचा, म्हणजे एक्स टू दी पॉवर 5 चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल मला, एक्स टू दी पॉवर एन झाला आहे, वरती 5 कॉन्स्टंट आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे. मग इथे हा होईल पॉवर पुढे, पॉवर मधून एक कमी, 5 मायनस 1 4. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ y to the power 8 with respect to y is equal to 8 times y to the power 7. Derivative of x to the power minus 7 by 3 with respect to x. Variable चा power constant. Constant पुढे येईल, constant आहे -7/3. पॉवर मधून एक कमी करा, -7/3 मधून एक कमी केला, म्हणजे -7/3 x to the power काय होईल, -10/3 येईल. लागले. कुठल्याही टर्मचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण काढालो, टर्म ओळखा कुठल्या फॉर्म मध्ये. अल्जेब्रिकचा पॉवर कॉन्स्टंट आहे एक्स टू दी पॉवर ए. आता काय होईल, ए ही कॉन्स्टंट टर्म आहे, आर्बिट्रिक जरी असली तरी फॉर्म्युला हाच लागू होईल. पॉवर पुढे ए, पॉवर मधून एक कमी, ए मायनस 1, ए एक्स टू दी पॉवर ए मायनस 1. मला वाटते ही टर्म क्लिअर झाली आहे. याच्या पुढे यातच काही टर्म आहेत की त्या टर्म बऱ्याचदा येतात आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलोय. काही टर्म या रिपीट होतात. त्यामधली पहिली जी टर्म आहे ही रूटची टर्म आहे, रूट एक्स. रूट ही टर्म कुठल्या तरी एका फंक्शनवर अप्लाय करायला लागली. आणखी एक गोष्ट महत्वाची की हा जो एक्स आहे हा एक्स काही असेल म्हणजे एक्स या बदलणारी टर्म आहे. बदलणारी टर्म आहे ना, कुठलीही या एक्सच्या जागी येऊ शकते. आपण बेसिक फॉर्म्युले पाहायला लागलोय आणि त्या फॉर्म्युलाचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. याचा अर्थ काय होतोय, एक्सचा पॉवर रूट. रूटचा अर्थ काय, पॉवर 1/2 म्हणजे एक्स टू दी पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, पॉवर पुढे 1/2, पॉवर मधून एक कमी 1/2 - 1 म्हणजे 1/2 एक्स टू दी पॉवर -1/2
म्हणजेच 1/2 टाइम्स x टू द पॉवर हाफ. निगेटिव्ह पॉवर डिनॉमिनेटरला घेतला पॉझिटिव्ह होईल. पुन्हा पॉवर हाफचा अर्थ काय मिळेल मला? रूट. म्हणजे नेक्स्ट फॉर्म्युला मला मिळाला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. राईट, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज 1/2 रूट एक्स. काय अडचण काही? इथं थोडंसं थांबून हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे बस. आणि फॉर्म्युले लक्षात केव्हा येतात? जेव्हा कंटिन्युअसली ते यूज केले जातील आपोआप त्या गोष्टी लक्षात राहतील. आणखी एक अशीच एक टर्म आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x विथ रेस्पेक्ट टू एक्स. या टर्मचा सुद्धा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर चांगली गोष्ट आहे. 1/x हे डिव्हिजन फॉर्ममध्ये आणि आपला फॉर्म आहे x टू द पॉवर n. तर या डिव्हिजनला मला सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट करता येतं. कसं की 1/x लाच आपण x टू द पॉवर -1 लिहितो. x टू द पॉवर -1 सिंगल टर्म आली. पहा कुठल्या फॉर्म मध्ये आलो आपण? व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट. आणि असं जर असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असतो? पॉवर पुढे पॉवर मधून एक कमी, म्हणजेच -1/x². ओके. आता ह्या टर्म मला स्पीडनं जर जायचं असेल, या फॉर्म मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर कसा येईल? पहिला मी इथं लिहितो आणि कम्पेअर करू आपण की डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x चा डेरिव्हेटिव्ह मला मिळाला -1/x². आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मी काढतो. कसा येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ -1/x² ला मला काय लिहिता येईल? x टू द पॉवर -2. पहा x टू द पॉवर मायनसला मायनस, साइन मध्ये चेंज होत नाही. डेरिव्हेटिव्हवर साइनचा इफेक्ट होत नसतो. साइन ॲज इट इज. पॉवर आता पुढे आला -2, पॉवर मधून एक कमी झाला -3, मग काय झाला? -2 आणि ही टर्म जर मी डिनॉमिनेटरला लिहिली तर x³ होईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x² विथ रेस्पेक्ट टू x इज 2 डिवायडेड बाय x³. आता मी पुन्हा या 2/x³ चा डेरिव्हेटिव्ह काढायचा जर ठरवला तर ओरली मला काढता येईल. पण कसा येईल पहा? डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 आणि x टू द पॉवर 3 आहे. न्यूमरेटरला गेला पॉवर निगेटिव्ह होईल विथ रेस्पेक्ट टू x टू द पॉवर n. 2x. आता प्रॉब्लेम येते 2 आणि x. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे असं डोक्यात आपल्या येतं. पण आपण पहिला फॉर्म्युला मिळवला कुठला? की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विथ रेस्पेक्ट टू x इज 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. इथे हा कॉन्स्टंट आहे का? तुम्ही माझे बेसिक व्हिडिओ पाहिले असेल तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस मी ही टर्म लिहितोय 2x³ + 5, तर या टर्म मध्ये या व्हेरिएबलवर वेगवेगळे ऑपरेशन झालेत आणि मॅथमध्ये आम्हाला सांगितलंय की हा जो 5 आहे जो सेपरेट आहे त्याला कॉन्स्टंट म्हणायचं. फिक्स व्हॅल्यू असते. पॉवर जो आहे त्या पॉवरला काय नाव दिलं आपण? एक्सपोनंट. आणि जो कॉन्स्टंट व्हेरिएबलच्या सोबत आहे, गुणाकारात आहे, त्या कॉन्स्टंटला आपण कोइफिशियंट म्हणतो. राईट. मग या 5 मध्ये या 2 मध्ये काय फरक आहे? हे छोटे छोटे टर्म आहे पण फार महत्वाचे आहेत आणि याच टर्म पुन्हा डिस्टर्ब करतात आपल्याला, कारण याच्यावर आपण विचार केलेलाच नसतो. राईट. 5 आणि 2 मध्ये काय फरक आहे? दिसायला जर नुसतं 2 आणि 5 म्हणलं तर कोणी म्हणेल हे कॉन्स्टंट आहेत. पण एखादा कॉन्स्टंट कुणासोबत आला आहे ना, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण जनरल आहे ना, तुम्ही जर इंडिव्हिज्युअल बाहेर गेलात, समजा तुम्ही x आहे तर तुम्हाला x म्हणून ट्रीट केलं जातं. आलं लक्षात? पण समजा तुम्ही खूप छोटे आणि तुम्ही वडिलांसोबत बाहेर गेलात, वडीलला सोबत तुम्ही गेलात, त्यावेळेस तुमची व्हॅल्यू एक फिक्स आहे, तुमची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू नाही. तुम्ही फिक्स व्हॅल्यू ही कुणातरी एका व्हेरिएबलला अटॅच आहे, त्यावेळेस तो a हा त्याचा कोइफिशियंट होतो. अलग लक्षात? तुम्ही इंडिव्हिज्युअल एखाद्या लग्नाला तुम्ही गेलात
तुम्ही इंडिव्हिज्युअल गेलात, तुम्हाला व्हॅल्यू मिळते की वा हा एक्स पर्सन आलाय. पण तुम्ही जर गेलात त्याच लग्नाला, पण तुमच्या घरच्या फॅमिली सोबत गेलात, आई वडील सोबत होते, त्यावेळेस समोरची पार्टी तुम्हाला कन्सिडर करत नाही, तुमच्या आई वडिलांना कन्सिडर करते. काय ऑपरेशन व्हायला लागले, फरक पडायला का नाही? मग एकटा असणे आणि कोणाच्या सोबत असणे याच्यामध्ये खूप अंतर आहे. या लहान 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 गोष्टी आपल्याला कॅच करायच्यात आणि या टर्मवर आपण जास्त लक्ष देत नाहीत, म्हणून मॅथमॅटिक्स अवघड वाटतंय किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलं हे आपल्याला कळत नाही. राईट? एखादी टर्म सेपरेट असेल म्हणजे यामध्ये व्हेरिएबल नाही, व्हेरिएबलमध्ये इथे पॉवर 0 असतो, एक्स टू द पॉवर 0 आणि एक्स टू द पॉवर 0 इज 1, म्हणून ती इंडिव्हिज्युअल टर्म आहे, तिथे व्हेरिएबल ॲब्सेंट आहे, त्यावेळेस त्याला कॉन्स्टंट म्हणतात आणि कॉन्स्टंट जेव्हा असेल तेव्हाच डेरिव्हेटिव्ह हा आपण काढलाय 0 आहे. पण ज्या वेळेस एखादा 2 किंवा एखादा कॉन्स्टंट व्हेरिएबल सोबत येतो त्यावेळेस तो कॉन्स्टंट नसून कोइफिशियंट झालेला असतो आणि कोइफिशियंट जेव्हा असतो त्यावेळेस डेरिव्हेटिव्हमध्ये आहे ना त्याच्यावर इफेक्ट होत नाही. बदल जो घडत असतो तो बदल घडतो तो त्या व्हेरिएबलवर घडतो, त्या सोबतच्या कॉन्स्टंटवर नाही. फॉर्म्युला पाहायचा आहे की डेरिव्हेटिव्ह जेव्हा मी काढायला त्यावेळेस 2 ही टर्म कॉन्स्टंट असते, फक्त बदल याच्यात होणार आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय, व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट, पॉवर पुढे आली -3, पॉवर मधून 1 कमी झाला म्हणजे -6 अपॉन, आता ही टर्म खाली लिही तुम्ही एक्स टू द पॉवर 4. पहा काय झाले, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन मी एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे विथ रेस्पेक्ट टू एक्स -6 अपॉन एक्स टू द पॉवर 4. कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढलो आपण, अशा टर्मचा जर पॉवर वाढत चाललाय 1/x स्क्वेअर, 1/x, 1/x स्क्वेअर, 1/x क्यूब, 1/x टू द पॉवर 4, 1/x टू द पॉवर 5, 1 वरती फिक्स व्हॅल्यू आहे. आणि असं जर असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा मिळतोय आपल्याला ओरली, कारण मला शॉर्ट ट्रिक्स शिकायच्या आणि शॉर्ट ट्रिक्स या बेसिकमध्येच असतात, सेपरेट काही नसतंय. याच्यातून ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला शॉर्ट कसं करता येईल. मग जर मला डिटेल प्रोसेस माहीत असेल तर शॉर्टकट अवघड नाही आहे. ओके, मग यात जर कम्पेअर केलं आपण पॉवर 1 आहे, पॉवर 2 आहे, पॉवर 3 आहे आणि चेंजेस काय व्हायला लागलेत, मायनस एक प्लस मायनस म्हणजे साइन अल्टरनेट व्हायला लागलाय. ओके, 1/x चा डेरिव्हेटिव्ह पाहायला लागलाय, खाली एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब झाला, एक्स क्यूबचा एक्स टू द पॉवर 4 झाला आहे. आणि पुन्हा एकदा पाहायचं की 1/x म्हणजे इथं हा पॉवर 1 होता, तो पॉवर वरती 1 गेला, पॉवर 1 न वाढला. इथं एक्सचा स्क्वेअर आहे, वरती तो 2 गेला आणि पॉवर 1 न वाढला. इथं 3 होता, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय 2/x क्यूबचा, हा 3 वरती गेला, 2 × 3 6 झाला, एक पॉवर वाढला एक्स टू द पॉवर 4 आणि साइन अल्टरनेट. म्हणजे याचा जर डेरिव्हेटिव्ह मला काढायचं ठरवलं -6 / x टू द पॉवर 4 चा, आता हे मायनस आहे आणि साइन हे बदलत असते, मायनसचा प्लस होईल. 6 हा जो 4 आहे हा वरती जाईल, 6 × 4 डिवायडेड बाय x चा पॉवर 1 न वाढेल, मीन्स 24/x टू द पॉवर 5. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा ठरवला तुम्ही, काय होईल, साइन बदलेल, हा 24 आणि हा 5 वरती चाललाय गुणाकारात, तर 24 × 5 120 डिवायडेड बाय x चा पॉवर 1 न वाढेल. राईट, या लिंकनं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढत जाता येईल. ओके, बाय.